हाय गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. आज आहे रविवार आणि इकडे सुट्टी. रविवार. आज काय तुमचं मज्जा नुसती घरी बस सुख समाधान. आज उद्या आणि परवा 3 दिवस सुट्टी आहेत तुम्हाला. कस काय? उद्या शिमगा नाही, उद्या नाही, परवा दिवशी सुट्टी. परवा धुलीवंदन. धुलीवंदनला सुट्टी, बाकीच्या नाही दिवशी. बर असू द्या. धुलवडे मंगळवारी, शिमगा उद्या आहे. जाऊ दे. ती होळी कधी पेटवायची? उद्या. काय झालं तुमचं? आमची पाटण धावते ती बया. इकडे या की. हा बापू बोला. पाटण का दाखवते त्यांची? जेव्हा या आता बारामतीला जायचं, बारामतीवरून भिगवण आणून घरी घरनं परत बारामती. कशाला? एक काम कामच तितकं या. एक तर काम आहे ग, बापूचं डोळं. बारामतीला काय काम आहे? होय? रात्री रेणू, जायला. बापू रास्ताला जागल्यात बघ की बापूचं डोळं कसं झालं. अरे हो तो काय सांगू कसलं तुम्हाला. ग आणि डोळं. भिगवणला काय काम? भिगवणला पाहुण्याचा फोन आलाय. जायचं आपलं सहज हा हा. आणि बारामतीला बारामतीला. बारामतीला सहज सगळीकडे सहज जायचंय. एरिया आणायचा आहे. हा हा बरोबर. ती एरिया आपण आणायचा आहे. पदशीर आणून आता उन्हाळ्याचं ठेवावं लागतो या. हा नमस्कार समद्याला. रेशमाला काय चाललंय? त्या दिवशी आम्हाला सांगितलेलं आपण तिथं आणाय, पण लक्षात नाही गेलं. होय. सांगितलं गेलीच कोणाला नाही. लागलं तर मागेत जा, पण उरकाना तर घालायला. नाही आता उरकत्यात इथं. आता लय शिल्लक पाडल्यात इथं. कोणास ठेव आता काय आता शिल्लक पाडल्यात इथं. आता किती, आता काय नाही, तुम्ही किती मागा, आम्ही तेवढं टचेला लागलोय सांडगं करायला. हा रोजचं आम्ही सांडगं 4 बाया म्हणलं तरी आम्ही 10-12 किलो सांडगं करतो. हो. 4 बाया म्हणलं 10 किलो तरी होतात आम्हाला. 2-2 किलो. हा 4-5 बाया म्हणलं की 2-2 किलो सांडगं होत्यात. ज्ञान होते का आलं असंच. म्हणजे मग काय आहे, घरच्या घरी व्हायच दिवस मावस तर टचून करायचं व्हायचं. उठल्या मी छान करते का नाही सांग, छोटं छोटं नाजूक नाजूक. करते, मस्त करते. पण त्याच्यामुळे काय अडचण नाही. तुम्ही किती मागा काय बी मागा, तुम्हाला काय पाहिजे ती मागा. आणि ती अंग इकडं, ती पराठ इकडं, का? ती पराठ आणखी इकडं. एक तळाय आणलंय मी खायसाठी. ती तळायचं परत आणखी इकडं त्यांना दाखवते. मी गेल्यावर तळा तसंच करणार आहे. अहो उरकाना फिरकाना कोणी काय झालं नसतं. बघा ताई, ही नाचणीचे, ही टमाट्याचे. ही नाचणीचं पापड नाही तर हा तांदळाचंच आहे. तांदळाचं नाही, नाचणीचं इथं. आणि ही सांडगं, बाजरीचं खरावडं. कसं चवीला तळायसाठी आणलं. खरावड ही तांदळाची पापड. हा तांदळाचीच आहे ती वाटली. हा असतील कसली मला माहित ही नाही. ज्वारीची या, ही तांदळाची. आणि ही पालक पापड आहे. आणि ही टमाटा पापड आहे. टोमॅटो पापड, पालक पापड, खरावडे, नंतर पापड. सगळं आता तळून बघणार. टेस्टला काल केलंय. आणि खरावडं जर कोणाला पाहिजे असेल बाजरीचं तर आता मला कधीच खाल्लं नाही, आता केलं तर इथं आणि तळून पाहणार आहे. तुम्हाला जर पाहिजे तर असू शकता. आणि ही पापड हे असलं मला नाही तर आवडत, पण तुम्हाला बघा मी हे जेवढं करणार आहे. कशाला हातावलं ती पापड बी आहे. काय ती दुर्गा मामी करतात की. हा ते बी करतात, पण त्यांनाच उरकाना त्या नाही ते देत. माझी मी करणार आहे. आणि केल्यात काय शिल्लक खायचं काय घरात खायचं किती वेगळं आपलंच नाही. ते तळून पाहिजे ते काम दुसरं. त्याच्यामुळे तुम्हाला काय कोणाला काय पाहिजे ते सांगा. आणि कुरडई एक जणाला काही बापू घेऊन जायचे पॅकिंग कोणाला? ठेवली. बारामतीला चालले ते पॅकिंग करून. आता ही कुरडई पॅकिंग करून चालले ते. कुणाला कुरडई पाहिजे असली तर एवढी 1/2 किलो भरली, एवढी 1/2 किलो येते. हो का एवढी इतकी बसते 1/2 किलो. मग कुणाला पाहिजे असेल तर तुम्हाला बी कुरडई घेऊ. कुरडई होय आजे, जाऊ दे, कुरड्याची भाजी करू की एखाद्या वेळेस. करायची ग. ते शेवट बोगा झालेला असतो का आपण केलेली काढताना, ती सासला आता ती त्याची करायची की. कोणाला कुरडई पाहिजे असली तर कुरडईची बी ऑर्डर द्या. कोणाला पापड्या पाहिजे असल्या पापडाचे द्या. कोणाला बाजरीची खरावडे पाहिजे असले खरावड्याची द्या. मला कुरड्याची भाजी लई आवडते. हां मामाच्या आजी सारखी करते.
तुम्हाला काय पाहिजे ते करता येईल. आता कसं झालंय आम्ही काय करतो तिथं वाईट जागा अपुरी त्याच्यामुळं बायांना करायला सांगतो तिथं त्यांच्या घरीच. तिथंच बाया लावल्या त्या तिथंच बाया करतात ते आम्हाला तिकडे जाया बघ ना. तिथं आम्हाला जागा इथं ते वर स्लापाव सोनाली काकी करायचं. करतात. हां इथं खाली व्यवस्थित आम्ही सांगच करतो इथं नसतं. असून द्या बाय कुणाला काय पाहिजे असेल तर सांगा. आता काल तांदूळ आणले इथले ज्वारी आणली या तांदूळाचं गुठवडं दाखव की तिकडं का कुठे काय माहिती. हो की एक तांदळाचं हो की गव्हाचं कुरडईला. का हो बापू बास केलं काय बोलला नाही तुम्ही. जमलं काय बोलायसारखं काय राहिलंच नाही आता. हे लोक माझे किस केलं सिल्की सिल्की झालं. कंटाळा आलाय. कटाळा आलाय बापूला कटाळा आहे. बापू रस्ता गाड्यावर झोप आता थोडा वेळ निवांत. बापूला रस्ता झोप नाही. झोपून दिलं तर झोपते का. काय झालं का कोण नाही झोपून दिला. आता का बिग वनला जायचंय की तुमचंच काम आहे का माझं या. माझ्यासाठी काय केलं तुम्ही. मी काम एक सांगितलेलं कधी ऐकलंय का. आता सकाळ धरणे तर सांगते काय मी सांगितलं आणि तुम्ही काय केलं माझं काम. दूध घालून या म्हणली. पण माझं काम सांगते ना. बर बर म्हणलं काय लय असू द्या बाय बाय वाढायला लागले ह्यांची भांडणं. सांगायला लागलं म्हणजे त्याला बाहेर तरी जाऊन येऊ द्या. ऊन पडलं. बघा आमच्या डॉगेश भाऊ कसं सावलीला झोपले तर. इकडे पण आहे तिकडे पण आहे. दिसेल का नाही थांबा. डॉगेश भाऊ झोपले ते दाखवते. हा मला असे हात करून काय करते. ऊन एकदम असं लख्ख पडलेलं आहे. आता उन्हाळा सुरू झालेला आहे. असं वारं सुटले या पण वारं सुटले पण आता काही अडचण नाही. कारण का आता टोक बंद पाला झालाय. सगळा पाला पडून नवीन पालवी आली आणि लिंबाच्या मोहरला तर अजून पाडवा महिना आहे. उद्या महिना पाडवा आणि हो का उद्या महिना पाडवा. म्हणजे पौर्णिमेला असतो ना. आणि पाडवा 19 मार्चला ना. हा आणि अजून तर मोहर तर येऊन पण गेला. पाला आला आणि मोहर आला आणि निबळे यायला लागले. हो लेट आवडते कसं काय काय माहिती. पाडवा असतो तर मोहरचा कुठं नामो निशाण पण राहत नाही आणि माणसं मोहर आणि गुळ तर आवरून खातात पाडव्या दिवशी. तर मोहर यायला राहिला आम्ही मोहर काढून टाकतो गोळ खातो. ती एक परंपरा आहे ग. ती सांगत होती. माहिती आणि आता कसं आज सांडग्यांना सुट्टी आहे. ते सांड घालायच नाही. आमच्या चुलत सासूबाईंचा कार्यक्रम आहे आज. देव तू या ना. तिथं स्वयंपाकाला ह्याला बोलावलंय भाकरीला त्याला. तर मग आता बघू. आजी म्हणली मी जाईन स्वयंपाकाला. परत पोळ्याच्या सवासणी आहेत आता ते सवासणीला जायचंय. मग आता कसं करायचं. मग सांडग्याचं पीठ मळलं तर कंटिन्यू हे सांडगच घालावं लागतं आणि कुठं जाता येत नाही. वाळू घालायचं ही मग कसं काय करायचं. तर सुद्या मग म्हणलं आजच्या दिवस सुट्टी घ्यावं. कालचीच घातलेलं वाळू घातले तर आता कालच्या आणि परवाच्या शुक्रवार शनिवार रविवार आज रविवार आहे. आजपर्यंत ज्यांच्या ऑर्डरी टाकलेल्या आहेत आज काय टाकणार असतील त्यांच्या सगळ्यांच्या उद्या पॅकिंग होत्याल आणि गुरुवार शुक्रवारपर्यंत सगळ्यांच्या ऑर्डरी मिळत्याल. पोस्टाने टाकलेल्या कुरिअरने टाकलेल्या पण सगळ्या. आणि उद्या आहे होळी. उद्या पण बहुतेक काय आता उद्या पॅकिंग करायची पोळ्या ही करायचं म्हणलं की उद्याचा दिवस पण राहील. उद्या मी घरी नाही. आपलं सांडगं घाला आणि चालू. हा उद्या मी घरी नाही. तुम्हाला सुट्टी आहे उद्या सुट्टी नसते होळीची. धुलीवंदनची सुट्टी असते. धुलीवंदनला मटण खायला सुट्टी देतात. हा आणि परत ओके उद्या काय ते उद्या उद्या होळी ही होळीला खरं द्यायला पाहिजे सुट्टी. मस्तपैकी हिथंच आपल्या गेल्या वर्षासारखी हिथंच होळी पेटवायची. छान रांगोळी ही काढायची. आपली हिथंच साजरी करायची. उद्या तर सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी सांगा. आणि सगळ्यांना शुभ सकाळ. परत नाही एकदा गुड मॉर्निंग. आणि तुम्हाला सगळ्यांना ऑर्डरी जर टाकायचे असेल तर शेवट तुम्हाला सगळ्यांना एकदा नंबर सांगते. कुरडई, तांदळाचे पापड, नाचण्याचे पापड, उडदाचे पापड आणि सांडगे. तुम्हाला सगळ्यांना ऑर्डर टाकायचं असेल माझा नंबर सांगते 96 99 08 38 27. माझा नंबर इंस्टाग्रामला लिंकला आहे. वरच दिलेला आहे तुम्हाला सगळ्यांना. तर असं बाय सगळ्यांना.